In this video, we learn about dispersion of light. The great scientist Isaac Newton discovered the phenomena of dispersion of light. Here, we learn the phenomena of dispersion of light through prism. When light rays are passing through the prism, what happens? Light rays are refracted and 7 colors are separated. Means when the light rays passes through the prism, they are separated into 7 colors. What is meant by dispersion of light? The splitting of white light into its constituent colors is called dispersion of light. म्हणजे काय? तर जेव्हा हा लाईट रे या प्रिझम मधून पास होतो तेव्हा त्याचं 7 कलर मध्ये विभाजन होतं. इट सेपरेट्स इंटू 7 कलर्स. हा जो 7 कलरचा जो बँड आहे ह्यालाच आपण स्पेक्ट्रम असं म्हणतो. आता ह्या स्पेक्ट्रम मध्ये कोणकोणते कलर आपल्याला दिसतात? तर सगळ्यात टॉपला रेड कलर, नंतर आहे ऑरेंज, नंतर आहे येलो, नंतर ग्रीन, मग ब्ल्यू, मग इंडिगो आणि नंतर आहे व्हायलेट. अशा या 7 रंगांनी हा स्पेक्ट्रम तयार होतो. यालाच आपण इंग्रजीमध्ये VIB GYOR विबग्योर असंही म्हणू शकतो. म्हणजेच जेव्हा हा लाईट रे फॉल्स ऑन द प्रिझम, इट डिवाइड्स इंटू 7 कलर्स, इट सेपरेट्स इंटू 7 कलर्स. मग ह्या व्हाईट लाईटचे 7 कलर्स मध्ये सेपरेट होणं यालाच डिस्पर्शन ऑफ लाईट असे म्हणतात. We know when the white light passes from prism, it disperses into 7 colors. Here in this diagram, we learn about the deviation of colors. बघा या ठिकाणी ज्या वेळेला लाईट रे प्रिझम मधून पास होतो त्यावेळेला त्याचं 7 कलर्स मध्ये डिस्पर्शन होतं. या होणाऱ्या डिस्पर्शन मध्ये अगदी टॉपला रेड कलर आहे. मग ह्या रेड कलरनं हा जो लाईट पास होतो त्या पास होणाऱ्या लाईटशी केलेला जो अँगल आहे त्याला आपण डेव्हिएशन ऑफ रेड कलर असं म्हणू शकतो. ह्या रेड कलरच्या खाली जो ब्ल्यू कलर आहे तर ह्या पास होणाऱ्या व्हाईट लाईटशी ब्ल्यू कलरनं केलेला जो अँगल आहे हा डेव्हिएशन ऑफ ब्ल्यू कलर. तर याच्यामध्ये सगळ्यात टॉपला असणारा हा जो रेड कलर आहे त्याचं डेव्हिएशन सगळ्यात मिनिमम असतं. तर डिस्पर्शन होणाऱ्या ह्या कलरमध्ये सगळ्यात खाली बॉटमला असणारा जो व्हायलेट कलर आहे त्याचा होणारा अँगल ऑफ डेव्हिएशन हा सगळ्यात मोस्ट म्हणजे सगळ्यात जास्त असतो. Here in this dispersion, when light rays falls on the prism, it is separated into 7 colors. At the top there is red color and at the bottom there is violet color. रेड कलरचं होणारं डेव्हिएशन आहे हे सगळ्यात मिनिमम आहे. त्यामुळे त्याचं होणारं रिफ्रॅक्शन आहे ते सुद्धा सगळ्यात मिनिमम म्हणजे अगदी लिस्ट आहे. आणि व्हायलेट कलरचं होणारं जे डेव्हिएशन आहे हे सगळ्यात मोस्ट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी होणारं जे रिफ्रॅक्शन ऑफ व्हायलेट लाईट आहे ते काय आहे सर्वात जास्त म्हणजे सर्वात मोस्ट आहे. इथं रेड लाईट ऍट द टॉपला आहे, व्हायलेट लाईट आहे हा ऍट द बॉटम आहे. रेड लाईटची जी वेवलेंथ आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि व्हायलेट लाईटची जी वेवलेंथ आहे ती सगळ्यात कमी आहे. आता ही जी वेवलेंथ आहे ही नॅनोमीटर मध्ये मोजली जाते. तर रेड कलरची जी वेवलेंथ आहे ती जवळजवळ 700 नॅनोमीटर आहे. आणखीन व्हायलेट कलरची जी वेवलेंथ आहे ती 400 नॅनोमीटर इतकी आहे. आता ह्या डायग्राम मध्ये बघा ज्या वेळेला हा व्हाईट लाईट रे पास फ्रॉम द प्रिझम इथं त्याचं डिस्पर्शन आपल्याला दिसून येतं. 7 कलर्स मध्ये हा लाईट रे काय झालेला आहे सेपरेट झालेला आहे. पण जेव्हा हा सेपरेट झालेला हा जो लाईट रे 7 कलर्स मध्ये तो परत एकदा दुसऱ्या प्रिझम मधून ज्या वेळेला आपण पास करतो हे सगळे लाईट रेज त्यावेळेला मात्र आपल्याला काय दिसतं तर एकच व्हाईट लाईट
रे आपल्याला दिसतो. म्हणजेच काय, तर ह्या व्हाईट लाईट रे मध्ये 7 कलर्स आपल्याला डिस्पर्स झालेले दिसतात आणि याचाच अर्थ असा आहे की हा जो सनलाईट आहे, हा जो व्हाईट लाईट रे आहे, हा या 7 कलरनी फॉर्म झालेला आहे. Here we learn about total internal reflection. Now see in the figure. बघा या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसते, तर हा जो लाईट रे आहे, इट पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. ग्लासचं डेन्सर मीडियम आहे आणि एअरचं रेअर मीडियम आहे. When the light ray passes from denser medium to the rare medium, some of the light rays get refracted and some of the light rays get reflected. ज्या वेळेला लाईट रेज डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जातात, त्यावेळेला लाईटचा काही पार्ट हा रिफ्लेक्ट होतो तर काही पार्टचं रिफ्रॅक्शन होतं. बघा याही ठिकाणी अँगल आय आणि अँगल आर दोन्ही आपल्याला दिसून येतात. पण याच्यामध्ये जो रिफ्रॅक्शन झालेला पार्ट आहे, तो रिफ्रॅक्टेड रे आहे, हा अवे फ्रॉम द नॉर्मल आहे. त्यामुळे अँगल आय पेक्षा अँगल आर हा मोठा असतो. परंतु जसा अँगल आय वाढवत जाऊ तसा अँगल आर देखील काय होत जातो, वाढत जातो आणि जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे हा प्रत्येक पोझिशन मध्ये कॉन्स्टंट राहतो. मग अशा प्रकारे हे रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन दोन्ही पोझिशन होत असताना एक वेळ अशी येते की ह्या अँगल ऑफ इन्सिडेंट साठी हा जो रिफ्रॅक्शन होणार आहे तो अँगल आर हा 90 डिग्री होतो. या अँगल आय ला क्रिटिकल अँगल असे म्हणतात, की या ज्या अँगल आय साठी हा जो रिफ्रॅक्शन अँगल आहे हा 90 डिग्रीचा होतो, त्या अँगल आय ला, अँगल ऑफ इन्सिडेंटला क्रिटिकल अँगल असे म्हणतात. आता इथून पुढे जेव्हा जेव्हा ह्या इन्सिडेंट लाईटचं रिफ्रॅक्शन होतं, म्हणजे काय की क्रिटिकल अँगल पेक्षा सुद्धा इन्सिडेंट अँगल ज्या वेळेला मोठा होतो, त्यावेळेला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा जो आहे हा 90 पेक्षा सुद्धा मोठा होतो आणि हा जो रिफ्रॅक्टेड होऊन होणारा जो रे आहे हा पूर्णपणे त्या डेन्सर मीडियम मध्येच त्याचं काय होतं, रिफ्लेक्शन होतं. त्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतात. बघा हा, जेव्हा हा लाईट रे डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये पास होतो, तेव्हा क्रिटिकल अँगल पेक्षा मोठा ज्या वेळेला अँगल ऑफ इन्सिडेंट असेल, त्यावेळेला त्या लाईट रेचं रिफ्रॅक्शन न होता पूर्णपणे रिफ्लेक्शन इंटरनली होतं. त्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतात. मग याच्या अगोदर होणारं जे रिफ्लेक्शन आहे की काही पार्ट रिफ्रॅक्टेड होतो तर काही रिफ्लेक्टेड होतो, त्याला आपण पार्शल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणू शकतो. आता हा जो फिनॉमिना आहे हा आपल्याला मिरॅज मध्ये आणि रेनबो मध्ये आपल्याला दिसून येतो.